आणि अमेरिकेकडून इराण समोर शून्य युरेनियम समृद्धीकरणाची मागणी करण्यात आली। इराणमध्ये जवळपास 900 पाऊंड युरेनियमचा साठा सध्या आहे आणि तो नष्ट करण्याची मागणी ही इराणने फेटाळल्यामुळे चर्चा ही निष्फळ झाल्याची चर्चा सध्या रंगतीये। एकवीस तासांच्या चर्चेनंतरही अमेरिका इराणमधील चर्चा निष्फळ। अमेरिकेचं शिष्टमंडळ चर्चा सोडून मायदेशी रवाना। इराणने आमच्या अटी मान्य केल्या नाहीत अशी जेडी व्हान्सची तक्रार। अमेरिकेच्या अवास्तव मागण्या मान्य नाहीत, इराणचं स्पष्टीकरण। अमेरिकेकडून शरणागती पत्करण्याची घातलेली अट आम्हाला मान्य नाही, इराणची भूमिका। चर्चा निष्फळ होताच अमेरिकेच्या युद्धनौका होर्मुझमध्ये 2 युद्धनौकांकडून जलसुरुंग काढण्याचं काम सुरू। होर्मुझच्या सामुद्रधुनीत नवा मार्ग तयार करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न। पाकिस्तानात शांती वार्ता सुरू असतानाही इस्रायलचे लेबनॉनवरती हल्ले सुरूच। गेल्या 24 तासांमध्ये 97 जणांचा मृत्यू, तर आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यामध्ये 2020 जण ठार। सुनेत्रा पवार आज प्रचाराचा नारळ फोडणार। कन्हेरीतील हनुमान मंदिरामध्ये दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करणार। भगीरथ भालके आणि त्यांच्या पत्नी शिवसेनेमध्ये करणार प्रवेश। तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत देखील हाती घेणार धनुष्यबाण। उपमुख्यमंत्री शिंदे आज पंढरपूरच्या दौऱ्यावर। नाशिकमधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील नामांकित कंपनीला टाळं लागणार। कंपनीतील कर्मचाऱ्यांना मुंबई पुण्याला स्थलांतरित करणार। ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंवरती मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू। अतिथकवा आणि छातीतील संसर्गामुळे रुग्णालयात दाखल। आशा भोसलेंची नात जनाई भोसले यांची एक्स पोस्ट करत माहिती। राज्यातील स्कूल बसची मनमानी मोडीत निघणार। बसचं भाडं आता सरकार ठरवणार। शालेय वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासंदर्भामध्ये सरकारकडून अधिसूचना जारी। यंदाच्या आयपीएलच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्सनं उघडलं विजयाचं खातं। दिल्ली कॅपिटल्सवरती 23 धावांनी विजय। संजू सॅमसनची नाबाद 115 धावांची खेळी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।